आज की ताजा खबर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये, तर ती एक माथे फिरू हरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली। त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं, तर त्या याच्यामध्ये ते चिरडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर, महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला, त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धतीने हे केलं गेलं। याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे। त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं, तर आमचे LLBचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी, हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं, अक्षरशः अमानुष मारहाण केली, त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती। पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला। हा LLBचा विद्यार्थी, याची एक्झाम होती। पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे, पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही। न्यायालयात सुद्धा त्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही। त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार, त्याच्यानंतर तेथील जे पोलीस प्रशासन, जेलचं, त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं, कॉम्बिंग केलं, ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्व याच्यात जबाबदार आहेत। तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी, ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना 50 लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी, दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर याची तीव्र प्रतिसाद येतील। तर आंबेडकरी अनुयायांशी सगळ्यांशी आम्ही चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी 23 तारखेला आम्ही धुळे जिल्ह्यातनं मोर्चा काढणार आहोत। तर सर्व आंबेडकरी अनुयायांना आम्ही आवाहन करतो, सर्व आंबेडकरी अनुयायांच्या मार्फत, की शांततेने हा मोर्चा निघणार आहे। ते सोमवारी, पुढच्या सोमवारी सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळ्यांनी जमावे। हा मोर्चा एका पक्षाचा, संघटनेचा नसून आंबेडकरी समुदायाचा आहे आणि हीच ताकद दाखवण्याचा आणि न्याय मागण्याची वेळ आहे। सगळ्यांना एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाला न्याय मिळालाच पाहिजे। जातीवादी प्रशासनाचा धिक्कार असो। शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। क्रांतिज्योती ज्योतिबा फुलेंचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। या पोलीस या मधुवादी फडणवीस सरकारचा धिक्कार असो। जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। अरे पोलीस प्रशासनाचं करायचं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। या मुख्यमंत्री फडणवीस यांचा